अकोला जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारीमध्ये सातत्याने वाढ होत असून शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत आणि या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना न्याय मिळावा, दोषी बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली। बैठकीनंतर भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी कृषी विभाग, गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा आणि संबंधित बियाणे कंपन्यांवर गंभीर आरोप केले आहे। कृषी विभागाकडे शुक्रवारपर्यंत सोयाबीन बियाणे न उगवल्याचा एकूण 1722 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी सर्वाधिक म्हणजे सुमारे 1000 तक्रारी मूर्तिजापूर तालुक्यातील असल्याचे पिंपळे यांनी सांगितले। बियाणे निकृष्ट निघाल्यामुळे हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली। यावेळी बोलताना पिंपळे यांनी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, तालुका गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केलाय। आतापर्यंत जिल्ह्यात 183 बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात असल्याचे सांगत कृषी विभाग, गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेचे हे अपयश असल्याची टीका त्यांनी केली। दोषी बियाणे कंपन्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावे। पुढील वर्षी अशा कंपन्यांचे बियाणे विक्रीस परवानगी देऊ नये असा त्यांनी इशारा दिला। याशिवाय शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी नियुक्त अधिकाऱ्यांनी फसवणूक केल्याचा आरोप करत काही अधिकाऱ्यांचे कंपन्यांशी लागेबंद असल्याचाही दावा त्यांनी केलाय। शेतकऱ्यांना 3 दिवसाच्या आत मदत जाहीर करावी, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी आणि संबंधित कृषी अधिकाऱ्याच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी हरीश पिंपळे यांनी केली आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि माझ्या मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये जे सोयाबीनच्या 10 कंपन्या आहेत त्यांनी जे बियाणं विकलं ते सबसेल फेल झालं। त्यासाठी आपण आज बैठक ठेवून शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आज मीटिंग ठेवली होती। पण यामध्ये आज जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर 1722 म्हणजे शुक्रवारपर्यंत, कारण शनिवार रविवार सुट्टी होती, आजचं सोडून 1722 शेतकऱ्याच्या जिल्ह्यातनी तक्रारी आलेल्या आहे आणि माझ्या मतदारसंघातनी 458 आणि 662 1000 तक्रारी माझ्या मतदारसंघातल्या आहेत। यामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या कंपन्या आहे याच्यात मोठ्या प्रमाणावर बूस्टर आणि रवी सीड हे फेल निघाला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे। शेतकरी हवालदिल झालेला आहे। या कंपन्यांवर गुन्हे दाखल करून यांना ब्लॅकलिस्ट करून आणि यांच्यापासून शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे आणि यासाठी आपण मीटिंग लावली होती। पण यामध्ये एक गोष्ट प्रकर्षानं जाणवलेली आहे की अकोला क्वालिटी कंट्रोल आणि तालुक्यातले क्वालिटी कंट्रोल जे आहे हे 15 एप्रिलला सोयाबीनच्या बॅगा आल्या होत्या। यांनी ते नमुने घेऊन हे प्रयोगशाळेला द्यायला पाहिजे होते। काही प्रयोगशाळेचे नमुन्याचे रिपोर्ट बी उशिरा आले आहे। तोरक शेतकऱ्यांनी माल कृषी केंद्रावरून विकत घेतला होता। यामुळे शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे आणि या कंपन्यांवर आपण गुन्हे दाखल करा अशा आपल्या 10 कंपन्या आहे। आणि आता जे रिझल्ट आलेले आहे म्हणजे शेतकऱ्यांनी बी घेतलं, पेरलं, फेल झालं, तर जे नमुने आले 183 नमुने फेल निघाले आहेत जिल्ह्यातनी। म्हणजे फेल बियाणं अकोल्यात विकल्या गेलं, याच्यात कृषी विभाग आणि क्वालिटी कंट्रोलचं हे फेल्युअर आहे। म्हणून आज जे शेतकऱ्यांच्यासाठी काम करण्यासाठी ज्या लोकांना बसवलं आहेत त्याच लोकांनी शेतकऱ्याला फसवलं आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण कंपन्याचे यांचे लागेबांधे आहे। आणि आज आपल्या इथं कोटीच्या वर बोकस खत पकडल्या गेलं। त्यांनी जे गुन्हे लावले ते गुन्हे नॉर्मल लावले। आता त्यांनी रिपोर्ट पाठवला तिकडे लॅबच्या इकडे, अजून आलेला नाही आहे, तर त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा। आणि या संदर्भात मॅडमनी कंपनीवाल्याशी बोलून 3 दिवसात शेतकऱ्यांची नुकसान भरपाई ज्याच्या तक्रारी आल्या, ज्याचे पंचनामे झाले त्या शेतकऱ्यांना मदत करावी, अन्यथा या कंपनीवाल्याला ब्लॅकलिस्ट करू, गुन्हे दाखल करू। या कंपनीचं बी आपल्या अकोला जिल्ह्यात पुढच्या वर्षी खपू देणार नाही।